प्रेक्षकांनो, अप्रतिम आणि जबरदस्त ट्विस्ट घेतलेला आहे त्यांनी आज मालिकेमध्ये. थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका. सुरुवातीला आपण बघतोय सुशीलाबाई खूप तापलेल्या असतात. डॉल्बीला जामीन मिळाला नाही म्हणून काय केलं तुम्ही वचनपूर्ती सम्राट, डॉल्बीला अडकून ठेवलं ना. बापूसाहेब म्हणतात, ओ सुशीला देवी जरा डोकं शांत ठेवा तुमचं. सुशीलाबाई म्हणतात, कसं शांत राहू मी, सांगा ना साहेब. ते दोन्ही पोरं सुटतील आणि माझा डॉल्ब्या मात्र खडी फोडायला जाणार, ते काय नाही. माझ्या डॉल्ब्याला सोडून आणा नाही तर मी जीव देऊन टाकेल. धनंजय आलाय तिथे. बापूसाहेब त्याच्यावरच ओरडतात, काय जावाई बापू, काय माती करून ठेवली ही, या प्रकरणात आमचा डॉल्बीच अडकणार. धनंजय म्हणतो, बापूसाहेब मी सगळे प्रयत्न केले हो. प्रयत्न काय आहो, डॉल्बीची सुटका झालीच असती यामध्ये, पण ते आपलंच नाणं खोटं ठरलं ना. युवराजच्या साक्षीमुळेच आपला डॉल्बी अडकलाय. भावानेच भावाचा घात केलाय. आता हा धनंजय स्वतःवरचं सगळं युवराजवर लोटायचा प्रयत्न करतोय, पण सुशीलाबाई त्याला ओरडतात आणि म्हणतात, ओ जावाई बापू काही पण बोलायचं नाही, माझ्या युवराजबद्दल मी काहीच ऐकून घेणार नाहीये. हे समजा त्या घाटवाडीच्या पोरीमुळेच होतंय. तिनंच त्या वकिलाला हाताशी धरून हा समदा खेळ केलेला आहे. नाही, मी पण सुशीला गजराज धोंडे पाटील आहे ते तर मी बघून घेईलच, पण जर का माझ्या डॉल्ब्याला काही झालं तर मी तुम्हाला दोघांना पण सोडणार नाही, लक्षात ठेवा. सुशीलाबाई धमकी देऊन निघून गेल्या. धनंजय म्हणतो, हे बघा बापूसाहेब सगळं बिकट होऊन बसलंय. संजू आणि प्रिन्स क्राईम सीनवर होते, हे आपल्याला सिद्ध करता येणार नाही आणि त्यांनाही नाही. आता आपला डॉल्बीच अडकणार आहे. ते रक्ताचे डाग डॉल्बीचे होते ना, हे आपला खूप मोठा ड्रॉबॅक झालेला आहे. बापूसाहेब म्हणतात, जावाई बापू आता हुकमाचा एक्का बाहेर काढायची वेळ आली आहे. आजपर्यंत लपून ठेवलेले पुरावे आता आपल्याला कामी येणार आहेत. माझ्या डोक्यात एक मोठा भन्नाट प्लॅन आलेला आहे. प्रेक्षकांना आपण बापूसाहेबांना समजतोय ना तेवढे ते निकरंट नाही दाखवलेत त्यांनी. आता युवराज, पिंकी आणि वकील साहेब दवाखान्यात आहेत. ते वकील साहेब म्हणतात, का आपण पुरावे गोळा करू शकत नाहीये, कुठे कमी पडतोय, काहीतरी मिसिंग होतंय. डॉल्बीचा लपवलेला शर्ट तुम्हाला सापडलेला नाहीये, कुठलाच पुरावा हाती लागत नाहीये. असंच जर चालत राहिलं तर तो प्रिन्स संजू सोबत तो डॉल्बी पण सुटून जाईल. तिथे युवराज असल्यामुळे ते वकील म्हणतात, आय एम सॉरी, तो तुमचा लहान भाऊ आहे. पण युवराज म्हणतो, नाही बोला तुम्ही, आम्हाला सगळं कळतंय की तुम्ही काही डॉल्बीचे दुश्मन नाही आहात, पण आम्हाला हे कळत नाहीये की नेमकी बाजू तरी कोणाची घ्यायची. पिंकी म्हणते, थँक्यू रुद्र साहेब. ते हे रुद्र म्हणतात, थँक्यू कशाबद्दल. पिंकी म्हणते, ते तुम्ही कोर्टामध्ये माझ्या धनींना काही प्रश्न नाही विचारला ना विटनेस बॉक्समध्ये, धनींना त्रास नाही दिला ना, त्याबद्दल थँक्यू. वकील म्हणतात, हे बघा सरपंच बाई, हे बघा मी विक्षिप्त माणूस आहे. तुमच्या भाषेत तुम्ही काय म्हणता. पिंकी म्हणते, ते येडी खोपडी. वकील म्हणतात, हा येडी खोपडी, आम्हाला त वरून ताक ओळखायची सवय. मला पण सगळं समजतं की तुमच्या धनींना स्वतःच्या लहान भावाचा संशय यायला लागलाय. मग मला त्यांना वेगळे प्रश्न विचारायची गरजच नाहीये. बरोबर बोलतोय ना मी, आलोच आता. आता एवढंच बोलून ते निघून गेले. युवराज म्हणतो, खरंच येडी खोपडी. नाही, आतून जरा दुःखी आहे, पण जरा विचित्रच आहे, विक्षिप्तच आहे हा माणूस, पण मनाने निर्मळ आहे. पिंकी म्हणते, हो चांगले माणूस आहेत ते. आता युवराज म्हणतो, आम्ही निघतो आता, म्हटल्याप्रमाणे तुम्हाला तोंड दाखवलंय. पिंकी म्हणते, थांबा ना धनी, आता या वेळेला तुमचाच आधार आहे मला, प्लीज थोड्या वेळ थांबा. बिचारे पिंकी आणि युवराज खूप टेन्शनमध्ये आहे, पण प्रेक्षकांनो पुढे त्यांनी वेगळाच टर्न घेतलाय. आता ह्या नैना देवी, रावते आणि त्यांचा पीए बापूसाहेबांना भेटायला आले. बापूसाहेब स्वागत करतात त्यांचं. स्वागत आहे तुमचं रावते साहेब. नैना देवी, काय नैना देवी, तुमचे पाय आमच्या सरकारवाड्याला लागले, हे आमचं परम भाग्यच आहे. नैना देवी म्हणतात, नाही स्पेशल काय आहे, सरकारवाड्यावर बोलवलं म्हणून विचारलं. बापूसाहेब म्हणतात, अहो नैना देवी, तुम्हाला सरकारवाडा बघायची इच्छाच होती ना, यापेक्षा चांगला मुहूर्त असूच शकत नव्हता. नैना देवी म्हणतात, म्हणजे. तेव्हा बापूसाहेब म्हणतात, आम्ही वचनपूर्ती सम्राट, आमची पदवी सार्थ करण्याची हीच वेळ आहे, नाही दुसरी कुठली संधी सापडणार होती. त्यावर रावते म्हणतात, गेंड्याची कातडी हा शब्द नुसता ऐकला होता मी, आज प्रत्यक्ष बघतोय. आमची पोरं तिकडे कस्टडीमध्ये, तुम्हाला कसली मस्करी सुचतीये. नैना देवी चिडतात आणि म्हणतात, काय ते स्पष्ट बोला. बापूसाहेब म्हणतात, अहो तुमचे पोरं सुटणारच आहे. आता बापूसाहेबांनी त्यांना व्यवस्थितपणे बसवून समजून सांगितलाय सगळा प्रकार. धनंजयला दारही लावायला सांगितलंय. बापूसाहेब भारी बोलतात ना प्रेक्षकांना. ते म्हणतात, कसं आहे नैना देवी, चार भिंतीच्या आत बोललेलं बाहेर जात नाही, पण काही लोक वचनं देऊन विसरतात. नैना देवी म्हणतात, कसलं वचन. बापूसाहेब म्हणतात, सांगतो, आम्हाला जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हवंय आणि ते आम्हाला देण्यात यावं. रावते म्हणतो, दिवसाढवळ्या स्वप्न बघतायत का बापूसाहेब. नैना देवी म्हणतात, रावते जरा थांबा. काय हो धोंडे पाटील, तुम्ही काय करणार या बदल्यात आमच्यासाठी. बापूसाहेब म्हणतात, तुमचे दोन्ही मुलं सुटू शकतात,
त्यांचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य आम्ही वाचू शकतो. रावते म्हणतात म्हणजे? बापूसाहेब म्हणतात स्पष्टच सांगतो तुम्हाला. काय ना नैना देवी, तुमची मुलं संजू आणि प्रिन्स यांना मी अडकू शकतो, आयुष्यभरासाठी खडी फोडायला पाठवू शकतो तुरुंगामध्ये. काय आहे ना, त्यांचे ओरिजिनल DNA रिपोर्ट आमच्याकडे आहेत. अजून रूपाच्या वैद्यकीय चाचणीचे ओरिजिनल DNA रिपोर्ट आमच्याकडे आहेत. अजून ते पोरं जर कोर्टात सादर केले आम्ही, तर डॉल्बी बरोबर तुमची पोरं पण तुरुंगात जातील. रावतेने त्याच्या पीएला खुणवलंय, त्यामुळे हा पीए बापूसाहेबांची शूटिंग काढतोय. रावते म्हणतोय काय बापूसाहेब धमकी देताय का? डोक्यावर पडलोय आम्ही असं वाटतंय का? तुमच्या मुलाचा बळी द्याल तुम्ही आमच्या मुलासाठी? त्यावर बापूसाहेब म्हणतात की अहो रावते साहेब, राजकारणात बळी दिल्याशिवाय खुर्ची प्रसन्न होत नाही. हे ऐकल्यावर तर धनंजयला नवलच वाटलंय. तो बापूसाहेबांकडे आश्चर्याने बघतोय. बापूसाहेब म्हणतात की आम्ही आमच्या मुलाचा बळी देऊ, पण मंत्रीपद मिळालं तर. बापूसाहेब म्हणतात बोला की काय, काही डाऊट आहे का तुम्हाला? त्यावर नैनादेवी म्हणतात अजिबात डाऊट नाहीये, तुम्ही जे बोलाल ना तेच कराल, कारण तुमच्यासारखा सत्तेसाठी हपापलेला माणूस आम्ही आजपर्यंत बघितला नाहीये. त्यावर बापूसाहेब सुरेख उत्तर देतात बरं का, की असामान्य माणसं अशीच असतात, जगा वेगळीच असतात असामान्य माणसं. नाही, इकडे आम्हाला मंत्रीपद मिळालं, दुसरीकडे तुमच्या मुलांची सुटका, म्हणजे ते DNA रिपोर्ट आम्ही नष्ट करू असं समजा. रावते म्हणतोय म्हणजे तुम्ही आमच्या मुलासाठी तुमच्या मुलाचा बळी देणार, हे आम्ही पक्क समजायचं. बापूसाहेब म्हणतात अहो दिला म्हणूनच समजा, डाव्या हाताचा मळ येतो, हाय काय नाही काय. रावते म्हणतो ठीक आहे तर डील डन. बापूसाहेब त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये म्हणतात सर्वाभूती परमेश्वर. आता चहा पाणी विचारतायत ते लगेच, आता हे निघालेत. नाही आम्ही निघतो आता. आता हे गेल्यानंतर धनंजय म्हणतो बापूसाहेब हे काय, तुम्ही डॉल्बीचा बळी देणार? बापूसाहेब म्हणतात येड लागला का तुम्हाला? आमचा मुलगा आहे तो, त्याला बाहेर कसं काढायचं हे आमचं आधीच ठरलेलं आहे. धनंजय म्हणतो बापूसाहेब उद्यापासून तुम्हाला पालकमंत्री गजराज धोंडे पाटील म्हणायला हरकत नाहीये. आता धोंडे पाटील म्हणतात बापूसाहेब की म्हणा ना, वेळ वाट कसली बघतायत, मग ॲडव्हान्समध्येच अभिनंदन देऊन टाका आम्हाला. धनंजय म्हणतो म्हणजे काय, ॲडव्हान्समध्येच कॉंग्रॅच्युलेशन. बापूसाहेब म्हणतात तुम्हाला पण ॲडव्हान्समध्येच थँक्यू. प्रेक्षकांनो, खरं तर बापूसाहेबांनी खेळली आहे वेगळीच खेळी, पण आता ही खेळी त्यांच्या अंगावर खूप वेगळ्या पद्धतीने शेकणार आहे. ती अशी, आता इकडे हॉस्पिटलमध्ये वकील त्या डॉक्टरांना म्हणतायत त्या DNA रिपोर्टची काही माहिती मिळाली का? डॉक्टर म्हणतात हे बघा शक्य आहे तेवढी पूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे, पण ते रिपोर्ट बदलल्या गेले ही गोष्ट मात्र नक्की आहे. वकील म्हणतात ती व्यक्ती कोण आहे, कोणी अदला बदली केली असेल रिपोर्टची, जर त्याला आपल्याला कळलं तर ती आपल्याला हजर करता येईल कोर्टामध्ये व्यक्ती. ती पिंकीबाईला आता एक एक गोष्टी उलगडू लागल्यात. चंद्री आल्यानंतर ती म्हणते चंद्रीताई तुम्हाला आठवतं का, तुम्ही हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा आलात तेव्हा तुम्हाला कोणीतरी दिसलं होतं, लक्षात आहे का तुमच्या, कोणाला पाहिलं तुम्ही? आता चंद्रीताई म्हणतात लक्षात तर नाहीये, पण पिंकी म्हणते तुम्ही म्हटले ना तुम्ही पीए दाजीला बघितलं होतं. चंद्रीताई म्हणतात हां आठवलं मला, ते इथल्याच वॉर्ड बॉयशी बोलत होते. पिंकी म्हणते कोण होता तो? आता चंद्रीताई म्हणतात तो नाही का साफसफाई करायला येतो, रूपाला औषध द्यायला येतो. आता ह्या डॉक्टर म्हणतात काळू सावर्डेकर का? त्यावर चंद्रीताई म्हणतात हां तोच तो. आता वकील चिडतात आणि म्हणतात काय हो सरपंच बाई, एवढी मोठी गोष्ट आत्ता सांगतायत का तुम्हाला? एक एक पुरावा महत्वाचा आहे. आता हे डॉक्टर म्हणतात जाऊ द्या, झालं ते झालं, आता पुढे काय करायचं ते बघूयात. पिंकी म्हणते आपण लवकर त्या काळूला शोधूयात वकील साहेब. आता हे डॉक्टर म्हणतात नेमका तो आजच कामावर आलेला नाहीये. वकील म्हणतात काळू खूप मोठा विटनेस आहे, त्याने जर कोर्टात खरं सांगितलं ना तर धनंजयचं वकीलपत्र पण रद्द होऊ शकतं. आपल्याला काळूला शोधायलाच पाहिजे, त्याचा पत्ता मिळेल का? डॉक्टर म्हणतात त्याचे ऑफिशियल डॉक्युमेंट्स आहेत, आपण शोधूयात ते सगळे. मी बघते आणि सांगते तुम्हाला. आता वकील गेले डॉक्टरांसोबत सगळं शोधाशोध करायला, पण आता युवराजला पक्की खात्री पटली की सगळे खोटं बोलताय. युवराज म्हणतो की समदेनं खोटं बोलताय भाल्या, आम्ही खोट्याचीच बाजू घेतोय असं वाटतंय. भाल्या म्हणतो म्हणजे काय म्हणताय दादा? आता युवराज म्हणतो डॉल्ब्या एवढं खोटं बोलतोय भाल्या की ती दाजी पण साथ देत आहेत. भाल्या म्हणतो ते तुमचे दाजी ना फार डेंजर आहेत, ते काही बी करायला ना मागे पुढे पाहणार नाही, कोणाचं करेक्ट नियोजन परफेक्ट कार्यक्रम करतील ना त्यांचा भरोसाच नाहीये दादा. युवराज म्हणतो आम्हाला डॉल्ब्यावर पण भरोसा राहिला नाही रे, एवढा लहान होता डॉल्ब्या, आतापर्यंत शाळेच्या चड्डीत फिरायचा, इतकं मोठं कांड करेल असं वाटलं पण नव्हतं रे. भाल्या म्हणतो मी सांगत होतो तुम्हाला वहिनी कधीच चुकीच्या नसतात, इतका मोठा आळ उगाच घेतील का त्या, आणि त्या तुमच्यावरशी कधीच खोटं बोलत नाही. युवराज म्हणतो नाही आमचं चुकलं, आम्ही त्यांच्यावर अविश्वास दाखवायला नको होता. डॉल्ब्या खोटं बोलतोय हे आता आमच्या लक्षात येत आहे, आम्ही ना पटकन जाऊन त्यांना भेटतो, तुला घरी सोडतो, चल भाल्या. आता प्रेक्षकांनो युवराज दवाखान्यात आलाय, आता एक एक गोष्टी कशा उलगडल्यात ते पुढे बघत राहा.
पिंकी वकिलांना विचारते, काय झालं रुद्र साहेब, भेटला का तो काळू, त्याने तयारी दिली का, म्हणजे तो साक्ष देईल का कोर्टामध्ये आपल्याकडून, काय झालं बोला ना. पण आता इकडे धनंजय बापूसाहेबांना सांगतोय की बापूसाहेब, त्या काळूला मी इतकं लांब पाठवलंय की तो आता कधीच दिसणार नाही, म्हणजे काळजी करू नका, त्याचा कायमचा बंदोबस्त नाही केलाय, पण त्याला भरपूर पैसे देऊन तोंड बंद केलंय त्याचा थांगपत्ता कोणालाच लागणार नाही. बापूसाहेब म्हणतात, वा जावई बापू, तुमचा हार तुरे देऊन सत्कार केला पाहिजे. असा जावई आम्हाला आधीच दिला असता तर कवाच मंत्री झालो असतो आम्ही. जावई बापू, नाही, तुम्ही त्याचा बंदोबस्त केला हे फार चांगलं केलं, कारण तो आमचा सगळ्यात कमकुवत दुवा होता. धनंजय म्हणतो, तीच तर खासियत आहे माझी, करेक्ट नियोजन, परफेक्ट कार्यक्रम. बापूसाहेब म्हणतात, पालकमंत्रीपद आमच्या नजरेच्या टप्प्यात आहे, सर्वाभूती परमेश्वर. आता वकील पिंकीला सांगताय, अहो तो गायब झालाय काळू, त्याला कायमचं गायब करण्यात आलंय बहुतेक, खूप शोधला मी त्याला, तो या गावातच सापडत नाहीये. मला वाटतंय ज्यांनी रिपोर्ट बदलले ना त्यांनीच त्याला गायब केलेलं आहे, तो गावच सोडून गेलाय. तुमचे आभार सरपंच बाई, तुम्ही लवकर सांगितलं असतं तर. पण ठीक आहे, पण आता आपल्याकडे एकही पुरावा नाहीये, सगळे नष्ट केलेत, काही गायब केले गेलेत. पिंकी म्हणते, आता फक्त आपल्याला रूपाच मदत करू शकते. वकील म्हणतात, ती कशी मदत करणार, काय बोलताय तुम्ही हे. आता पिंकी म्हणते, माझ्याकडे तिचं रेकॉर्डिंग आहे. पिंकी म्हणते, माझ्याकडे तिची रेकॉर्डिंग आहे, तिने उठल्यावर डॉल्बीने असं नाव घेतलं होतं. आता वकील म्हणतो, तुमचे पाय कुठे आहेत, नमस्कार करू द्या मला. अहो सरपंच बाई, तुम्ही एवढी मोठी गोष्ट आत्ता सांगताय, आता काही बोलू नका, ती रेकॉर्डिंग दाखवा आधी मला. पिंकीने ती रेकॉर्डिंग दाखवली आहे. आता त्याच्यात फक्त रूपाने डॉल्बी ने असं म्हणून तिने डोळे लावलेले आहेत, त्यामुळे रुद्र म्हणतात, मला नाही वाटत ह्या रेकॉर्डिंगचा काही उपयोग होईल. पिंकी म्हणते, पण डॉल्बी भाऊजी दोषी हे सिद्ध होऊ शकतं ना. रुद्र म्हणतात, हे बघा सरपंच बाई, डॉल्बी आपलं टार्गेट नाहीये, त्याच्यावर तर केस सुरूच आहे, पण संजू प्रिन्स विरुद्ध एक पण पुरावा नाहीये. या रेकॉर्डिंगमध्ये फक्त डॉल्बीने असं म्हणलंय, डॉल्बीने केलं नाही असं सुद्धा होऊ शकतं ना. धनंजय हे नक्कीच सिद्ध करू शकतो. मला नाही वाटत याचा काही फायदा होईल, तरी मला सेंड करून ठेवा, मी बघतो. आता मला निघावं लागेल, पुढच्या तारखेची तयारी करायची आहे मला. प्रेक्षकांनो, वकील आता निघून गेले. पिंकी सुद्धा विचार करायला लागली की आता काय करावं. पण आता मात्र मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे. या डॉल्बी आणि संजू प्रिन्स हे तिघही जेलमध्ये आहेत. ह्या प्रिन्सने काय केलंय की ती जी क्लिप आहे ना बापूसाहेबांची, ती डॉल्बीला दाखवली आहे की आम्ही आमच्या मुलाचा बळी देऊ, आणि त्या दोघांनी मिळून डॉल्बीला मॅन्युप्लेट करायचा प्रयत्न केलाय की तू आता काय करणार, आम्ही दोघं तर सुटणार, पण तुझी तर कोर्टामध्ये नाचक्की होईल ना. तू एक काम कर, तू हे विष घे आणि इथेच जीव देऊन टाक, आम्ही कोणाला काहीच सांगणार नाही. कसे बदमाश असतात ना प्रेक्षकांनो मुलं. पण आता इकडे रूपा पण शुद्धीवर आली आहे आणि रूपा जबानी देते की डॉल्बीने काही केलेलं नाहीये, प्रिन्स आणि संजू खरे दोषी आहेत. आता हा पुरावा मिळाल्यावर पिंकी लगेच युवराजला सांगते आणि युवराज डॉल्बीकडे जातो, म्हणजे डॉल्बीला हे सांगायला आणि विश्वासात घ्यायला की तू काही केलं नाहीस हे आम्हाला कळलंय. पण थोडासा उशीर होतो त्या दोघांना. ते तिथे पोहोचतात तेव्हा डॉल्बीने ऑलरेडी ते विष घेतलेलं असतं. पण मला असं वाटतं युवराज डॉल्बीला नक्की वाचवेल आणि डॉल्बी आता या दोघांच्या विरुद्ध साक्ष देईल. बापूसाहेब त्याच्या विरुद्ध झालेत हा त्याचा गैरसमज झालाय, पण पिंकी आणि युवराज सत्याची साथ सोडणार नाही हे मात्र नक्की आहे. डॉल्बीला या प्रकरणातून ते निर्दोष सोडतील. खरं तर काय काय होईल हे आपण इमॅजिन पण नाही करू शकत, पण लेखकाने खरंच जबरदस्त ट्विस्ट आणलेला आहे. मला तर ही मालिका प्रचंड आवडते, कारण खूप साऱ्या गोष्टी अनावश्यक याच्यामध्ये दाखवत नाहीत प्रेक्षकांनो, इतकं छान दाखवतात ना. आता हा जो गैरसमज आहे तो हे दोघं जण मिळून दूर करतील, युवराज आणि पिंकी, आणि डॉल्बी नक्की या दोघांना अडकवेल आणि DNA रिपोर्ट सुद्धा मिळतील. आता हे सगळे प्रत्येक जण एकमेकाच्या समजुतीने हे घेतील असं मला वाटतंय. खरं तर बापूसाहेब पण डॉल्बीलाच सोडवायचा प्रयत्न करताय, पण त्यांच्या पद्धतीने. तर प्रेक्षकांनो, मला तर हा ट्विस्ट जबरदस्त आवडलाय. तुम्हाला कसा वाटला मला प्लीज आवर्जून कमेंट करून कळवा, आणि प्लीज प्रत्येक प्रेक्षकांनी कमेंट करावी अशी माझी तरी इच्छा आहे. आणि रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.